तर हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का? शिंदे सर मान हलवत म्हणाले, ठीक आहे मिस देसाई, तुम्ही आता जाऊ शकता. माझं काम पूर्ण झालं. काव्याने नम्रपणे उत्तर दिलं, थँक्यू सर. ती निघणार होती तेवढ्यात शिंदे सर पुन्हा बोलले, काव्या संध्याकाळी तू फ्री आहेस का? मला वाटतं तू अथर्वच्या मानसोपचार तज्ज्ञाला भेटावंस. कदाचित तू त्याला मदत करू शकशील. काव्याच्या डोळ्यात चमक आली. मी येऊ शकते? थँक्यू सो मच सर. नक्की येईन. 7 वाजता तयार राहा, मी तुला न्यायला येईन. आणि आशा करतो हे गुपितच राहील. डोंट वरी सर, कुणालाही कळणार नाही. अगदी अंशलाही नाही. गुड. शिंदे सर हसले. काव्या मीटिंगवरून परत आली तेव्हा अथर्व खूप बेचैन दिसत होता. तो अजून ऑफिसमधून गेला नव्हता. काव्या थेट आपल्या कॅबिनमध्ये गेली आणि कामाला लागली. तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि अंश आत आला. त्याने तिच्या हातातील फाईल काढून घेतली आणि समोरच्या खुर्चीवर बसला. बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला आणि मग विचारलं, कुठे गेली होतीस? काव्याने शांतपणे सांगितलं. मी नाही सांगितलं का? थोडं काम होतं म्हणून. कुठलं काम? अथर्व हट्टाने म्हणाला. अंश, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर सगळं सांगेन. म्हणजे तू नाही सांगणार? अंश प्लीज. अंशचा आवाज चढला. का नाही खरंच सांगत की तू स्टीवला भेटायला गेली होतीस? स्टीव? काय? इथे स्टीवचा काय संबंध? पाहिलंस? तुला धक्का बसला नाही ऐकून की मला माहीत आहे? का नाही कबूल करत की अजूनही तू स्टीववर प्रेम करतेस? की तुला वाटतं मी खोटं बोलतोय? मी तुझ्यावर जळतोय? अंश स्टॉप इट. काव्या ओरडली. का थांबू? मी खरं सांगितलं म्हणून तुला दुखावलं का? अरे वा. अंश तसं काहीच नाही आहे. प्लीज एकदा विश्वास ठेव. नाही, कधीच नाही, असं म्हणत अंश रागाने बाहेर पडला. काव्या तुजूनच उभी राहिली. एवढं सगळं अचानक का घडलं? अथर्वला का वाटलं की ती स्टीवला भेटली होती? तिला यावर विचार करायलाही वेळ नव्हता, कारण जवळपास 7 वाजले होते. तिने आपली बॅग घेतली आणि खाली आली. तिथे पुन्हा तीच कार उभी होती, पण यावेळी दीप्ती पुढच्या सीटवर बसली होती. मागच्या सीटवर स्वतः शिंदे सर होते. त्यांनी दार उघडून काव्याला आत बसण्याचा इशारा केला. गाडी सुरू झाली, पण काव्याचं लक्ष मात्र गाडी कुठे जाते याकडे नव्हतं. तिचं मन अंशच्या शब्दांनी व्यथित झालं होतं. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू गळाला. तिने पटकन तो पुसून टाकला आणि शिंदे सरांनी पाहिलं नसेल ना याची खात्री केली. सुदैवाने त्यांनी काही लक्ष दिलं नव्हतं. गाडी एका साध्या घरासमोर थांबली. बाहेर बोर्ड लटकत होता, डॉक्टर कविता गुप्ता, मानसोपचार तज्ज्ञ. काव्याने तिचं नाव आधी ऐकलं होतं. ती एक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ होती, पण तिचं घर इतकं साधं असेल असं कधी वाटलं नव्हतं. घरात आत गेल्यावर समोर 40शीतली एक बाई खुर्चीवर बसलेली होती. घर अतिशय सुंदर पद्धतीने सजलेलं होतं आणि वातावरण शांततामय होतं. त्या बाईंनी शिंदे सरांकडे पाहून हसत स्वागत केलं आणि मग काव्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. गुड इव्हिनिंग सुजॉय. ही तरुणी कोण? तुझी नवी असिस्टंट वाटते. काव्या लगेच म्हणाली, नाही मॅडम, मी श्रीमान शिंदेंच्या मुलाची. पण शिंदे सर मध्येच म्हणाले, कविता, ही अथर्वची साखरपुडा झालेली मुलगी आहे. अरे वा, छान बातमी आहे. लग्न कधी आहे? डॉक्टर आनंदाने म्हणाल्या, लवकरच. शिंदे सर हसत उत्तरले. मिस्टर शिंदे. काव्या काही बोलणार होती तेव्हा शिंदे सर हसून म्हणाले, मुली, इथे मला बाबा म्हण. हे ऑफिस नाही आहे आणि कविता माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे. अगदी तुझ्या काकूसारखी समज. ओके? काव्या थोडी गोंधळली. हां, ओके. काव्याला आधी वाटलं होतं की श्रीमान शिंदे खोटं बोलतात, पण नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असणार. डॉक्टर कविता म्हणाल्या, आज अथर्वचं सेशन होणार नाही. शिंदे सर शांतपणे म्हणाले, नाही सीमा, खरं म्हणजे अथर्वला अजून माहीतच नाही की आपण इथे आहोत. मला हवं आहे की तू काव्याला अथर्वची अवस्था, त्याची समस्या आणि बाकी सगळं समजावून सांग आणि तिचे प्रश्नही क्लिअर कर. डॉक्टर कविता थोडं हसून म्हणाल्या, तुम्ही स्वतः का नाही सांगत? अखेर तुम्ही तिचे सासरे आहात. मी तिचे सासरे आहे, डॉक्टर नाही. बरोबर ना? शिंदे सर म्हणाले, हो, पण तुम्ही त्याचे वडील आहात. मी तिला जे माहीत आहे ते सांगितलं, बाकीचं तुझ्यावर सोपवलंय. ठीक आहे, ये बाळा, बस इथे. काव्याला खुर्ची दाखवून डॉक्टर कविता म्हणाल्या. काव्या बसली आणि शिंदे सर थोडं लांब सोफ्यावर बसले. पहिल्यांदा सांग, तुला काय माहिती आहे? काव्याने अंशने सांगितलेलं सगळं डॉक्टर कविताला सांगितलं. त्या शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर टेकल्या होत्या. काव्याचं बोलणं संपल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाल्या, त्या दिवशी जे घडलं ते दुर्दैवी होतं.
पण त्याने अथर्वच्या मनावर खोल जखम केली. त्याला वाटतं की तो जर घाईत गेला नसता तर त्याची आई जिवंत असती. त्यामुळे तो स्वतःला खुनी समजतो आणि म्हणूनच त्याच्या शरीराची अशी प्रतिक्रिया होते. त्याच्या मनाला वाटतं की एखादी स्त्री किंबहुना कुणीही जवळ आलं तर त्यांच्या मृत्यूसाठी तोच कारणीभूत ठरेल. काव्य थरथरत विचारते, काय? पण यावर काही उपाय नक्कीच असेल ना? एकच उपाय आहे, हिप्नोथेरपी. सध्या तो PTSD आणि डिप्रेशनने त्रस्त आहे. काव्या थोडं पुढे झुकत म्हणाली, PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ना? हो, अगदी बरोबर. मग हिप्नोथेरपी सुरू का करत नाही? शिंदे सर गंभीरपणे म्हणाले, कारण तो तयार नाही. पण का? डॉक्टर कविता म्हणाल्या, देवच जाणे. त्याला त्या दिवसाची एकही आठवण परत आणायची नाही. काहीही आठवायचं नाही. आता सुजॉयने सांगितलं की तुला काही प्रश्न आहेत, विचार. आंटी, मी तुम्हाला आंटी म्हणू का? तुम्हाला काही हरकत नाही ना? अगं नाही गं, अथर्व माझ्या मुलासारखा आहे, तर तू पण माझी मुलगीच. काव्याने घाईघाईने विचारलं, तो त्या दिवसाचं काही आठवत का नाही? आणि बाबा म्हणाले की तेव्हा तो लहान होता. मग तो गॅससमोर स्वयंपाकघरात काय करत होता? डॉक्टर कविता गंभीर झाल्या. मला माहीत होतं तू हा प्रश्न नक्की विचारशील. तुझ्या चेहऱ्यावरची खरी काळजी दिसतेय. बघ, आठवू शकत नाही, आठवायचंच नाही आणि आठवायचं नको आहे यात फरक असतो. कदाचित खरंच त्याला आठवत नसेल. PTSDमुळे असं झालं असेल. असं असेल तर हिप्नोथेरपी करता येईल. पण जर तोच आठवायचं नको म्हणत असेल तर काहीच करू शकत नाही. आणि तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, की तो त्या दिवशी तिथे काय करत होता, हे फक्त अथर्वच सांगू शकतो. मग त्याला हिप्नोथेरपीसाठी तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डॉक्टर कविता हसून म्हणाल्या, मलाही तुझा उत्साह आवडतो मुली. पहिल्यांदा तपासून बघायचं की खरंच त्याला आठवत नाही की तो आठवायला इच्छुक नाही. मग शक्य असल्यास त्याला जुन्या घरात घेऊन जा आणि शेवटचं त्याच्या मनात त्या दिवशी खरंच काय घडलं याबद्दल शंका निर्माण कर. त्यामुळे तो कुतूहलाने नक्की तयार होईल. पण काय? काव्या घाबरत विचारते. पण हिप्नोथेरपी धोकादायक असते. काही रुग्ण त्यानंतर आत्महत्या करतात. काव्याने ठामपणे उत्तर दिलं, आंटी काही काळजी करू नका. मी माझ्या अंशला काही होऊ देणार नाही. गुड, असंच बळकट राहा. देव तुझं भलं करो. त्या घरातून बाहेर पडून गाडीत बसल्यावर काव्या विचारात हरवली होती. शिंदे सर मात्र हसत होते. काय झालं बाबा? ओह, म्हणजे मिस्टर शिंदे? ठीक आहे ग बाळा, मला बाबा म्हण. तू जे केलंस ना ते माझ्या स्वतःच्या मुलीनेही केलं नसतं. थँक्यू. काव्या थोडी हसत म्हणाली, ठीक आहे काका, माफ करा, मला बाबा म्हणता येत नाही. जाऊ दे ग, पण कधी वाटलं तर नक्की म्हण. आणि माफ कर, माझ्या खोट्यामुळे तू विचित्र परिस्थितीत सापडलीस. नाही काका, काही हरकत नाही. मला समजतंय. तुम्ही खरं सांगितलं असतं तर त्यांना कुतूहल वाटलं असतं की तुम्ही अथर्वबद्दल इतकं मला का सांगत आहात, जे तुम्ही तुमच्या बायकोलाही सांगितलं नाही. शिंदे सर हलकं हसले आणि मान डोलावली. त्यांनी काव्याला तिच्या घरी सोडलं. ते खाली उतरले नाहीत कारण कुणालाही काही कळू नये असं त्यांना वाटत होतं. काव्या वर गेली. अजूनही ती विचारात गुंतलेली होती. दार उघडलं तर सगळे हॉलमध्ये बसलेले दिसले. अथर्व आता ठीक दिसत होता. मोहना आणि ओमकार हातात हात घालून बसलेले. अंश मात्र एकटाच होता आणि दुसरा सोफ्यावर अभीर बसलेला. काव्याला त्याला ठोकावंसं वाटलं, पण तिने काहीच न बोलता विचारलं, अथर्व आता ठीक आहेस ना? हो, आणि काही वेळापूर्वी जे झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. सॉरी. काव्याने थोडं कठोरपणे सांगितलं. मला तुझ्याशी एकटं बोलायचं आहे. मी फ्रेश होऊन येते, मग बाल्कनीत भेट. तिने हे मुद्दाम रागीट आवाजात सांगितलं जेणेकरून कुणालाही त्यांच्यावर शंका येऊ नये, कारण लोकांना गोष्टी बनवायला फार वेळ लागत नाही. जेव्हा काव्या परत आली तेव्हा ती साधीच दिसत होती. पण मग तिने मला टेरेसवर बोलावलं आणि तिचा आवाज थोडा रागीट वाटला. अजूनही ती सकाळच्या भांडणामुळे रागावलेली आहे का? अथर्वला माहिती आहे. त्याने थोडं जास्तच रागावला होता. पण काय करायचं? जसं स्टीवचं नाव त्याच्या डोक्यात आलं तसं त्याचं संतुलन बिघडलं. त्याच्या मनात विचार आला, शेवटी मी तिचा कोण आहे? तिचं आयुष्य आहे. तिला ते जपायचं की बिघडवायचं हा तिचाच निर्णय आहे. तरीही अथर्वने तिची माफी मागितली. थांबा, मी आत्ता तारा म्हणालो का? ते नकळत माझ्या मनातून बाहेर आलं. कदाचित तिचं नाव लांबलचक आहे म्हणून. ती तिच्या गुप्त खोलीत गेली. तुम्हाला आठवतंय ना,
तिची तिसरी रूम जिथे ती त्यांना कोणालाही कधी जाऊ देत नाही. ती आत जाते आणि 3-4 तासांनंतरच बाहेर येते. अथर्वला नेहमी कुतूहल असतं की ती तिथे काय करत असेल. तो उठणार इतक्यात त्याच्या फोनवर मेसेज आला की बाल्कनीत येऊ नकोस, सरळ टेरेसवर ये. मी मिनिटाभरात येते. माझा आवाज कठोर वाटला असेल तर माफ कर. मला कुणाला शंका यावी असं वाटलं नाही. काव्या, ही मुलगी खरंच मला वेडं करणार आहे. अथर्व टेरेसवर गेला. अभिरने त्याला अडवलं. अभिर म्हणतो, अरे ये ना, आता काव्या परत आली, आपण सगळे मिळून काहीतरी पाहू. अथर्व म्हणतो, मी लगेच येतो. अभिर म्हणतो, ठीक आहे, पटकन ये. अथर्व टेरेसवर पोहोचला. ती काय बोलणार आहे याची त्याला उत्सुकता होती. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी ताडी दिली. मागे वळून पाहिलं तर काव्या उभी होती. अथर्व म्हणतो, काय झालं? काव्या म्हणते, खरं तर आज सकाळी झालेल्या गोष्टींबद्दल बोलायचं होतं. अथर्व म्हणतो, मी आधीच माफी मागितली आहे ना, मग पुन्हा काय बोलायचं? काव्या म्हणते, मला फक्त सांगायचं होतं की तू. तोपर्यंत अथर्व म्हणतो, मी माफी मागितली आहे, मग पुन्हा काय? काव्या म्हणते, तुझं झालं आहे का? मला बोलू देशील? अथर्व म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, सॉरी. काव्या म्हणते, मला माहिती आहे तू माझी काळजी करत होतास, पण अंश, खरंच सांगते, मी स्टीवला भेटायला गेले नव्हते. मी तर गेले होते तुझ्या बाबांना भेटायला. अथर्व चकित होऊन म्हणतो, बाबांना? काय? काव्या म्हणते, कसं कोण जाणे, पण त्यांना माहिती झालं की तू मला तुझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. अथर्व म्हणतो, त्यांना सगळंच माहिती असतं. मग? काव्या म्हणते, त्यांनी मला त्याबद्दल सांगितलं आणि मग. अथर्व म्हणतो, वाक्य पूर्ण कर, मध्येच थांबू नकोस. काव्या म्हणते, ते मला तुझ्या मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले. अथर्व म्हणतो, म्हणजे सीमा मावशीकडे? काव्या म्हणते, त्यांनी मला तुझ्या स्थितीबद्दल सांगितलं. अथर्व म्हणतो, ओह. काव्या म्हणते, तू रागावला नाहीस ना? अथर्व म्हणतो, मी का रागावू? उलट चांगलं झालं तू मावशीला भेटलीस. आता तू मला उपचारात मदत करू शकशील. काव्या म्हणते, खरंच? अथर्व म्हणतो, हो, पण बाबांनी तुला सांगितलं होतं ना की मला हे सांगू नको? काव्या आश्चर्याने म्हणते, तुला कसं माहिती की तुझ्या बाबांनी मला असं सांगितलं होतं? अथर्व म्हणतो, फक्त अंदाज. मी माझ्या बाबांना चांगलंच ओळखतो. ते काय बोलतील काय नाही हे मला माहिती आहे. काव्या म्हणते, ओ. अथर्व म्हणतो, मग तू तरी का सांगितलं? काव्या म्हणते, मला वाटलं तुझ्यापासून काही लपवणं बरोबर नाही. मित्र म्हणून मी का लपवू? अथर्व म्हणतो, धन्यवाद. काव्या म्हणते, कशासाठी? अथर्व म्हणतो, हे सगळं सांगितल्याबद्दल. काव्या म्हणते, अरे चल आता खाली जाऊया. अथर्व म्हणतो, हो. दोघंही जायला निघाले होते. तेवढ्यात काव्याने अचानक त्याचा हात धरला आणि म्हणाली, अरे, मला एक गोष्ट सांगायची राहिली. अथर्व म्हणतो, काय? काव्या शांतपणे म्हणाली, तुझ्या बाबांनी मला तुझ्या काकूला ओळख करून दिलं की तुझी होणारी पत्नी म्हणून. अथर्व चकित होऊन म्हणतो, खरंच? काव्या म्हणते, तू आनंदी आहेस का? अथर्व म्हणतो, हो. म्हणजे नाही? म्हणजे हो, म्हणजे नाही. काव्या हसत म्हणते, श्श, समजलं मला, जास्त समजवायची गरज नाही. अथर्व म्हणतो, तसं मी तुला काही विचारायचं होतं. काव्या म्हणते, हा विचार. अथर्व म्हणतो, तुझ्या घरात 3 खोल्या आहेत ना? एक ज्यात तू आणि मोहना झोपता, कदाचित मास्टर बेडरूम. दुसरी ज्यात मी आणि ओम झोपतो, म्हणजे गेस्ट रूम. मग तिसऱ्या खोलीत काय आहे आणि तू तिथे कुणालाही का जाऊ देत नाहीस? काव्या गंभीरपणे म्हणते, तुला खरंच माहिती हवी आहे? अथर्व म्हणतो, हो. काव्या म्हणते, का? अथर्व म्हणतो, कारण माझ्या होणाऱ्या पत्नीच्या घरातील तिसऱ्या खोलीत काय आहे हे मला माहिती असायलाच हवं. काव्या भुवया उंचवत म्हणते, होणारी पत्नी? अथर्व गडबडून म्हणतो, अरे, माझा तसा काही अर्थ नव्हता. काव्या हलकं स्मित करत म्हणते, ठीक आहे, सगळं समजलं. हे बोलून ती तिथून निघून गेली. तिने गैरसमज केला का असं मनात येताच अथर्व लगेच तिच्या मागे गेला. दोघंही खाली आले तर ओम, मोहना आणि अभिर त्यांची वाट पाहत बसले होते. ओम म्हणतो, देवाचे आभार तुम्ही आलात. आम्ही खूप वेळ वाट बघत होतो. अभिर म्हणतो, तुम्ही टेरेसवर का गेला होतात? हे ऐकताच काव्याचा चेहरा कठोर झाला. तिने थेट अभिरकडे पाहून उत्तर दिलं, आम्ही टेरेसवर का गेलो हे तुला का सांगायचं? तुला त्याचा काही संबंध नाही. मोहना म्हणते, ठीक आहे ठीक आहे, चला आता चित्रपट बघूया. काव्या उडवून लावत म्हणते, चित्रपट? ते पण तुमच्यासोबत? कधीच नाही. अथर्व म्हणतो, पण चित्रपट बघण्यात काय चुकीचं आहे? काव्या म्हणते, तुला माहिती आहे का,
ती कोणता चित्रपट आवडीने बघते? अथर्व म्हणतो, कोणता? काव्या म्हणते, DDLJ. अथर्व म्हणतो, म्हणजे तुला तो आवडत नाही? काव्य तिरस्काराने म्हणते, छे, असा चित्रपट कोणाला आवडेल? मोहना रागावून म्हणते, अथर्व म्हणतो, मग तुला कोणते चित्रपट आवडतात? काव्या म्हणते, ॲनिमेटेड मूव्हीज, फ्रोझेन, मोआना, जंगल बुक असे. मोहना उपहासाने म्हणते, अगं लहान मुलगी आहेस का? मोठी माणसं असे चित्रपट बघत नाहीत. काव्या म्हणते, मग मी अजूनही लहानच आहे, असं म्हणत ती आपल्या खोलीकडे वळली. पण इतक्यात अभिर पुढे आला आणि तिचा हात धरला. आता ती अक्षरशः पेटून उठली. तिचा चेहरा रागाने लाल झाला. अभिर म्हणतो, प्लीज एकदा सगळे मिळून चित्रपट बघूया ना, जसं कॉलेजच्या दिवसात बघायचं. काव्याने जोराने हात सोडवला आणि त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं. काव्या म्हणते, कॉलेजचे दिवस? मला वाटलं ते फक्त एक प्रँक होतं आणि मी तुझ्यासोबत कधी चित्रपट बघितला? आणि परत माझ्या हाताला हात लावायचा प्रयत्न करू नकोस. अभिर सावरून म्हणतो, तुला माहिती आहे ना ते फक्त एक बेट होती? काव्या म्हणते, हो माहिती आहे, पण त्रास मीच सहन केला. त्यामुळे पुन्हा असं करू नकोस, नाहीतर यावेळी पश्चाताप करावा लागेल. हे बोलून तिने अथर्वकडे वळून विचारलं, तुला नाही का बघायचं काय आहे त्या तिसऱ्या खोलीत? आता बघायला येशील? अथर्व आश्चर्याने म्हणतो, हो, जर तू परवानगी दिलीस तर नक्कीच. काव्या म्हणते, मग चल. असं म्हणत तिने खोलीचं दार उघडलं. अथर्व आत गेला आणि जे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं ते पाहून तो थक्क झाला. अथर्व जेव्हा त्या खोलीत शिरला तेव्हा तो थक्कच झाला. घरातल्या इतर सगळ्या खोल्यांपेक्षा ही खोली खूप मोठी होती. आत पाऊल टाकलं की नजरेत सर्वात आधी येत होते वेगवेगळे वाद्य. तिथे हार्मोनियम, तबला, गिटार, नाल, ट्रिपलेट, घुंगरू आणि अजून कितीतरी वाद्य ठेवलेले होते. भिंतीवर नजर गेली तर वेगवेगळ्या छायाचित्रांनी भिंत सजलेली होती. काहींमध्ये काव्या नाचत होती तर काहींमध्ये एक पुरुष तबला वाजवत होता आणि त्याच्यासोबत एक स्त्री नृत्य करत होती. भिंतींवर प्रमाणपत्र चौकटीत लावलेली होती. काही ट्रॉफ्या ठेवलेल्या होत्या. तिसऱ्या भिंतीवर मात्र लाकडी कपाट होतं आणि ते पूर्णपणे पुस्तकांनी भरलेलं होतं. अथर्व त्या छायाचित्रांजवळ गेला आणि ताराकडे बघत विचारलं, वा, ही खोली तर अफलातून आहे, पण हा पुरुष आणि स्त्री कोण आहेत? तारा हसत म्हणाली, तबला वाजवणारे माझे बाबा आहेत आणि त्यांच्यासोबत नृत्य करणारी माझी आई आहे. अथर्व थोडासा भावुक होत म्हणाला, तुझे आई बाबा खूप प्रतिभावान आहेत आणि म्हणूनच तू इतकी गुणी आहेस. तारा हसून मान डोलावते, हो ना, माझ्यात जी काही कला आहे ती त्यांच्यामुळेच. बाबा शैक्षणिक क्षेत्रात खूप हुशार होते आणि आई नृत्यात तरबेज आहे. बाबा आजही तबला वाजवतात आणि खरं सांगते, तो आवाज ऐकणं म्हणजे जणू काही स्वर्गीय अनुभूती. अथर्वने मान डोलावली, मला खात्री आहे, नक्कीच अप्रतिम असेल. नंतर त्याने भिंतीवरच्या फोटोंबद्दल विचारलं. तारा प्रत्येक फोटोमागची गोष्ट सांगताना खूप आनंदी दिसत होती. कुठले स्पर्धांचे क्षण तर कुठले रंगमंचावरील कार्यक्रमांचे. अथर्वने नंतर पुस्तकांच्या कपाटाकडे पाहून विचारलं, ही सगळी पुस्तकं तू वाचलीस का? तारा थोडंसं हसून म्हणाली, हो, आणि तीही किमान 5-5 वेळा. काय? अथर्व थक्कच झाला. तारा म्हणाली, हो, गंमत आहे ना. मी जेव्हा या खोलीत येते तेव्हा कुठलं ना कुठलं पुस्तक हातात घेते. अथर्वने पुढे विचारलं, पण मग नवीन पुस्तकं का आणत नाहीस? तारा शांतपणे उत्तरली, आणीन ना. मी सध्या पुस्तकं खरेदीसाठी बचत करते. आधी बाबा पुस्तकं आणून द्यायचे, पण आता मी नोकरी करते त्यामुळे हा माझा छंद आहे आणि खर्चही माझाच असावा असं मला वाटतं. म्हणून मी दर महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवते आणि मग जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मुंबई जेव्हा पुस्तक मेळा भरतो तेव्हा एकदम 10-15 पुस्तक घेते. अथर्वने विचारलं, म्हणजे महिन्याला किती रक्कम वाचवतेस? तारा सहजपणे म्हणाली, साधारणपणे 150 रुपये, कधीकधी 200 देखील. वर्षभरात ते साधारण 6,000 रुपयांपर्यंत पोहोचतात. अथर्व हसून म्हणाला, वा, खरंच तू काही वेगळीच आहेस. तारा थोडीशी गडबडीत म्हणाली, हो बरं, आता मला विमानतळावर जायचं आहे. अथर्वने भुवया उंचावत विचारलं, विमानतळावर का? तारा थोडीशी संकोचात म्हणाली, माझी बालमैत्रीण परत भारतात येते आहे. तिने अजून आपल्या कुटुंबाला तिच्या येण्याबद्दल काही सांगितलं नाही. ती काही दिवस माझ्याकडेच राहील आणि मग घरी जाईल. अथर्व तत्परतेने म्हणाला, ठीक आहे, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. अशा वेळी तुला एकटीला सोडणार नाही. तारा थोडीशी थांबली, पण अथर्व हसून म्हणाला, चल, आपण निघायलाच हवं, उशीर होतोय. ताराने मान डोलावली, ठीक आहे. दोघं लगेचच खोली बाहेर आले. काव्याने खोलीला कुलूप लावलं आणि निघाली.
बाहेर ओम, मोहना आणि अबीर आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पाहत उभे होते. थोड्याच वेळात ते सगळे कारमध्ये बसले. अंश कार चालवत होता. बराच वेळ कारमध्ये शांतता पसरली होती. मग अथर्वनेच ती शांतता मोडली. अगं, तुझ्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबाला का नाही सांगितलं की ती भारतात येते? काव्या थोडीशी दडपून म्हणाली. थोडं क्लिष्ट आहे. अंश हसत म्हणाला, ठीक आहे, थोडक्यात सांग. काव्या म्हणाली, तिच्या कुटुंबातील कुणालाही मी कधी पाहिलं नाही. पण तिच्या म्हणण्यानुसार तिची आई थोडी लोभी आहे. तिने कायम तिला वापरलं. वसू म्हणजे तिच्या आईची धाकटी मुलगी. तिची मोठी बहीण आईच्या स्वभावाला कंटाळून वेगळी झाली. आम्ही शाळा कॉलेजला एकत्र होतो, पण पदवी पूर्ण झाल्यावर तिच्या आईने तिला परदेशात पाठवलं. कारण तिच्या आईला बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय तिच्या हाती द्यायचा होता. एवढंच नाही तर तिच्या आईची इच्छा आहे की वसूने बहिणीच्या सावत्र मुलाशी लग्न करावं. अंश डोकं हलवत म्हणाला, ओ, खरंच खूप गुंतागुंतीचं आहे. पण माहीत नाही का, ही कहाणी मला कुठेतरी ऐकलेली वाटते. तोपर्यंत ते विमानतळावर पोहोचले होते. अथर्व म्हणाला, चल आत जाऊया. काव्या हसत म्हणाली, हो चला. ती लगेच कारमधून उतरली आणि पळतच विमानतळाकडे धावली. तिच्या या लाडक्या खोरकडपणाकडे पाहून अंश फक्त हसत उभा राहिला. काव्या आतल्या वेटिंग एरियात गेली होती. ती तिच्या जिवलग मैत्रिणीला शोधत होती. तेवढ्यात कुणीतरी मागूनच तिला घट्ट पकडलं. काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती वळली आणि तिने त्या मुलीला मिठी मारली. दोघी बराच वेळ मिठीत गुंतल्या होत्या. काव्या आनंदाने म्हणाली, अरे देवा वसू, आपली शेवटची भेट झाली त्याला पूर्ण 5 वर्ष झाली. वसुंधरा हसत म्हणाली, हो, खूप मिस केलं तुला बेबी. काव्यानेही तिच्या गालावर किस केला. मी सुद्धा डार्लिंग. दोघी बोलता बोलता बाहेरच्या दिशेने निघाल्या. काव्याने तिच्या मैत्रिणीच्या बॅगपैकी एक हातात घेतली होती. वसुंधरा मजेत म्हणाली, प्लीज सांगू नकोस की आपण तुझ्या बाईकवर जाणार आहोत. काव्या हसली, नाही ग बाई, काळजी करू नकोस, मी कारमध्ये आले. वसुंधरा डोळे मोठे करत म्हणाली, कार? तू कार घेतली आणि मला सांगितलंच नाही? हा अन्याय आहे कावी. काव्या शांतपणे म्हणाली, मी कार घेतलेली नाही, कुणाच्या कारमध्ये आले आहे. वसुंधरा खट्टाळपणे विचारते, ओ, कुणाच्या? तुझ्या हॉट बॉयफ्रेंडच्या का? काव्या थोडी गोंधळून म्हणाली, नाही, तो माझा बॉयफ्रेंड नाही, आम्ही फक्त मित्र आहोत. वसुंधरा डोळे मिचकावत म्हणाली, अगं सोड ना, तुझ्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसतंय, खोटं का बोलतेस? काव्या थोडीशी रागावत म्हणाली, मी खोटं बोलत नाही. वसुंधरा हसत म्हणाली, मग मी बॉयफ्रेंड म्हटलं तेव्हा तू लाल का झालीस? काव्या गाल लाल करत म्हणाली, बस कर, चल, तो बाहेर आपली वाट बघतोय. असं म्हणून काव्या पटकन बाहेर निघाली. वसुंधरा तिच्या मागून हसतच चालली. तिला आपल्या मैत्रिणीचं मन काय सांगतंय हे कळत होतं, पण काव्या स्वतः मात्र ते मान्य करायला तयार नव्हती. बाहेर आल्यावर काव्या आधीच पोहोचली होती. तिच्या गालावर अजूनही लाली होती. तिने अथर्वकडे इशारा करून डिक्की उघडायला सांगितलं. एवढ्यात वसुंधरा आली. अथर्व काव्याकडे पाहत होता, पण नवीन व्यक्ती आल्याची जाणीव होताच त्याने नजर तिच्याकडे वळवली आणि त्याला मोठा धक्का बसला. वसुंधराच्या चेहऱ्यावरही वेगवेगळ्या भावना होत्या, आश्चर्य, भीती आणि आनंद एकाच वेळी. दोघे एकमेकांकडे नुसतेच बघत राहिले. काव्या चक्रावली होती. तिची नजर कधी अंशकडे जात होती तर कधी वसुंधराकडे. अथर्व आणि वसुंधरा एकमेकांना पाहून अगदी थक्क झाले होते. कुणीच काही बोललं नाही. काव्याला मात्र गोंधळ वाटत होता. शेवटी तिने शांतता तोडायचं ठरवलं. काव्या म्हणाली, वसू हा अथर्व आहे, माझा बॉस आणि बेस्ट फ्रेंड, आणि अंश ही वसुंधरा आहे, माझी शाळा कॉलेजची मैत्रीण आणि माझी बेस्ट फ्रेंड. अथर्व थोडासा संकोचात म्हणाला, म्हणजे तूच वसू? वसुंधरा हसून म्हणाली, हो, आणि तुम्ही म्हणजे अंश उर्फ अथर्व. अथर्वने मान डोलावली. हो. पुन्हा शांतता पसरली. हे पाहून काव्याचा त्रास वाढू लागला. शेवटी तीच म्हणाली, मला वाटतं आपल्याला हे सगळं नीट बोलून घ्यायला हवं. चला रेस्टॉरंटमध्ये जाऊया. अथर्व म्हणाला, हो, चांगला सल्ला आहे, चला. रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर अर्धा तास झाला, पण दोघांनी काहीच बोललं नाही. फक्त ऑर्डर देताना आणि थँक्यू म्हणताना 1-2दा शब्द बाहेर पडले. तर अथर्व आणि वसुंधरा यांच्यात काय नातं आहे हे ऐकण्यासाठी तुम्हाला आपला पुढचा भाग नक्की पाहावा लागेल. म्हणून हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.